प्रेक्षकांनो, आज पण खूप भारी दाखवलंय ठिपक्याची रांगोळी। सणासुदीचे दिवस आलेत। पन्ना काकू आणि माईने मस्त खमंग बेसनाच्या लाडवाचा बेट ठेवला आणि लाडूची भाजणी तयार आहे। अप्पू त्या वासामुळे तिकडे खेचल्या गेले आणि म्हणते, माई तू लाडूचं भाजलंय, सगळं घरभर छान वास पसरलाय त्याचा। पन्ना काकू म्हणते, अप्पू अगं ज्याला लाडू आवडत नाही ना तो पण या वासाच्या मोहात पडतो बरं का। अप्पू म्हणते, खरंय तुझं पन्ना काकू, पण काय ग तुम्ही मगाशी तर त्या छोटूला लाडू दिलात ना, तुम्ही तर लाडूचं आत्ता करताय, मग मगाशी दिला तो लाडू कुठला होता। माई म्हणतात, अगं नाही ग बाई, कालच भाजलं होतं, आता पुन्हा गरम केलं आणि आता वळून घेतीये लाडू। अप्पू म्हणते, अगं माई पण आपण असं देवाला आधी नैवेद्य दाखवतो ना आणि मग लाडू खातो, तर तू छोटूला कसं काय दिलास मग आधी लाडू। त्यावर माईंनी सुरेख उत्तर दिले, अगं अप्पू हे बघ, तू देवाच्या रूपामध्ये कधी कोण येईल काही सांगता येत नाही, परमेश्वर कुठल्याही रूपात येत असतो, छोटूने खाल्ला म्हणजे देवाला मिळाला। अगं त्या लहान मुलाने समाधानाने तो लाडू खाल्ला म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासारखंच आहे की नाही। पन्ना काकू म्हणते, काय ग अप्पू त्या मुलाला शिकवायला कधी गेली होतीस तू। अप्पू म्हणते, अगं मी त्याला काल शिकवलं एसे कसा लिहायचा, त्याच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होती ना। पन्ना काकू म्हणते, अच्छा काल तुला उशीर झाला तो ह्याच कारणामुळे वाटतं। अप्पू म्हणते, सॉरी मला वाटलं मी खरं बोलले तर तुम्ही चिडाल। माई म्हणतात, अगं वेडाबाई, चांगल्या कामासाठी कोणीच कोणाला ओरडत नाही आपल्या घरामध्ये। पन्ना काकू म्हणते, बरं ते सगळं ठीक आहे, पण आपला टाईपरायटर त्या भंगारवाल्या दादाने परत तर दिलाच नाही, पण तू त्यांच्या मुलाला कशाला शिकवलंस। अप्पू म्हणते, अगं पन्ना काकू त्याचे बाबा भंगार विकतात ही गोष्ट वेगळी आहे आणि तो शाळेत जातो, मुळातच त्याची शिकायची इच्छा आहे, ही गोष्ट खूप वेगळी आहे ग। त्या टाईपरायटरसाठी मी छोटूला मदत न करणं बरोबर नाही वाटत आहे ना। माई म्हणते, खरंय तुझं, तो दुकान मांडून बसलाय, आपण घर मांडून बसलोय, आपण नेहमी चांगलंच वागावं। पन्ना काकू म्हणते, शशांकला पण तुझा खूप अभिमान वाटेल हा अप्पू। अप्पू म्हणते, थँक्यू, पण तुम्ही दोघी कौतुक करताय त्यापेक्षा लाडू द्या ना मला। आणि आता माईंनी अप्पूला लाडू दिलाय आणि अप्पू लाडू घेऊन उड्या मारतच गेलीये, म्हणजे तिला खूप आनंद झालाय, गरम गरम लाडू मिळालाय म्हणून। कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय प्रेक्षकांनो, माझ्या तर सुटलंय। आता इकडे कुकी आणि अमेय काहीतरी तयारी करताय डेकोरेशनची। कुकी म्हणतो, आणि हे बघा ऐका माझं, आजपासून टाईपरायटरचा विषय बंद करा। अमेय म्हणतो, हो हो, उत्साहाचं वातावरण असलं ना की ते दोघे आनंदात राहतील। आणि कुकी म्हणतो, शशांक कसा आहे, पण हे बघा आपण ना आता तो भंगारवाला बदलून टाकू। तेवढ्यात ते दादा येतात आणि म्हणतात, कशाला माझ्या पोटावर पाय देताय भाऊ। कुकी त्याला म्हणतो, आता कशाला आलायस रे तू। आता हा विश्वास म्हणतो, अप्पूताई कुठे, अप्पूताई। आता तेवढ्यात अप्पू बाहेर येते आणि मग ते रद्दीवाले दादा अप्पूला म्हणतात, अहो ताई या शाळेत भारी कौतुक झालंय बरं का याचं। आता माई म्हणतात, निबंधामुळे का। आता विश्वास म्हणतो, हो मला पहिलं बक्षीस मिळालं। आणि माईंना आश्चर्यच वाटलंय आणि आनंद सुद्धा झालाय, पण कुकी आणि अमेयला काही माहिती नाहीये ना या बाबतीत। हे रद्दीवाले दादा म्हणतात, तुमच्यामुळेच झालंय हा, ए ट्रॉफी काढून दाखव ना। विश्वासने अप्पूच्या हातात ट्रॉफी दिली आहे आणि अप्पूने आनंदाने ती सगळ्यांना दाखवली आहे। अप्पू म्हणते, व्हेरी गुड विश्वास, हे कॉंग्रॅच्युलेशन, बघ मी तुला सांगितलं होतं की नाही छोटू, तू जर इंग्रजीशी दोस्ती केली तर ते तुला सोपं जाईल। कुकी म्हणतो, मला सांगेल का कोणी नक्की काय चाललंय हे। मग पन्ना काकूने सगळं डिटेल सांगितलंय की काय काय कसं कसं झालं ते। आणि शशांक सुद्धा सरप्राईज झालाय की अप्पूने त्याला शिकवलं म्हणून। माई म्हणतात, हा काल आला ना इथे तेव्हा आम्हाला कळलं हे सगळं। आता अप्पू म्हणतो, वा या पठ्ठ्याने चक्क पहिला नंबर पटकवला, व्हेरी गुड। आता हे रद्दीवाले दादा म्हणतात, साहेब हे असं अक्रीत आमच्या घरात पहिल्यांदाच घडलं बरं का। आजपर्यंत मी लोकांनी म्हणजे मिळवलेल्या जुन्या ट्रॉफ्या भंगारमध्ये खूप मिळवल्या, त्या हातात घेतल्या ना तेव्हा स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ही अशी नवीन ट्रॉफी माझ्या घरी सुद्धा येईल। कशी येणार साहेब, मी कधी मुलाला माझ्या पाठिंबाच दिला नाही, तो द्यायला पाहिजे होता, मला कळलं नाही हो, पण ते या ताईमुळे कळलं। आज मला शाळेतून बोलावणं आलं, ह्या मुलाचं खूप कौतुक झालं आणि माझं सुद्धा, तेव्हा आभाळ पण 2 बोट ठेंगणं झालं होतं बघा, हे सगळं या ताईमुळे शक्य झालंय। अप्पू म्हणते, नाही नाही दादा मी काही इतकं नाही केलं, मुळात तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला छान शिकवा। आता कुकी म्हणतो, जो निबंध म्हणजे ज्या निबंधाकरता तुला ट्रॉफी मिळाली आहे तो वाचून दाखव की आम्हाला निबंध। शशांकला पण अप्पूचं खूप कौतुक वाटतंय। आता विश्वास तिथे बसलाय आणि त्याने त्याचा तो निबंध वाचून दाखवलाय आणि ते वाचत असताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलंय। सुमी पण कौतुक करते त्याचं। आता शशांक म्हणतो, वा अपूर्वा, तू त्याची इंग्लिशची भीतीच नाही घालवलीस, तर त्याच्या वडिलांच्या कामाबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण केला, मला खूप मोठी गोष्ट वाटते ही। कुकी म्हणतो, छान संदेश दिला असा तू, कुठलंही काम हलकं नसतं, व्हेरी गुड बेटा।
आता हे रद्दीवाले दादा तो टाईपरायटर घेऊन येत आहे आणि शशांकला म्हणताय, हे घ्या साहेब. आता कुकी म्हणतो, कालपर्यंत आम्ही तुझ्या इतक्या हातापाया पडलो तर तू आम्हाला टाईपरायटर दिला नाहीस आणि आज. आता हे म्हणतात, जाऊ द्या ना साहेब, जरा चुकलंच माझं. शशांक म्हणतो, हे बघा दादा, असू द्या, पण तुम्हाला मी ना याचे पैसे देतो, हवे तेवढे देतो, पण हे वस्तू मला द्या. ते दादा म्हणतात, साहेब कशाला लाजवताय, मला चुकलं म्हटलं ना मी. अपू म्हणते, हे बघा दादा, तुमचा गैरसमज होतोय. टाईपरायटर परत मिळावा म्हणून मी तुमच्या मुलाला इंग्लिश नाही शिकवलं. ते दादा म्हणतात, ताई मला कळलं हो, असं असतं तर तुम्ही पहिलेच अट घातली असती ना मला, पण तुम्ही कुठलीही अट न घालता, मुळात कुठलीही लालसा न ठेवता माझ्या पोराला मदत केली हो. त्याला ते जाड पुस्तक दिलं, असंच देऊन टाकलं आणि मी मात्र मूर्ख, टाईपरायटरचे 4 पैसे जास्त मिळतील म्हणून अडून बसलो होतो. माफ करा मला, तुम्ही माझ्या लेकरासाठी खूप केलं, त्यासाठी ही गुरुदक्षिणा म्हणून हे टाईपरायटर वापस घ्या तुमचा. आता विश्वास म्हणतो, घे न ग ताई. आता माई म्हणतात, घे ग अप्पू, त्यांचं मन राखण्यासाठी आणि छोटूचं मन राखण्यासाठी घे. आता शशांक त्या छोटूच्या खिशामध्ये काही पैसे घालतो. आता ते दादा म्हणतात, नको साहेब, पैसे नका देऊ. आता शशांक म्हणतो, हे पैसे मी असेच देत नाहीये, हे छोटूचं बक्षीस आहे आणि छोटू तुला हवी तेवढी पुस्तकं घे याच्यातून. वा सुरेख, खूपच उत्तम दाखवलंय प्रेक्षकांनो. शशांक त्याला म्हणतो, हे बघ छोटू, तुला अभ्यासात कधी काहीही अडलं तरी तू केव्हाही आमच्याकडे येऊ शकतोस आणि तुझी अप्पू ताई तर आहेच. आणि आता ते रद्दीवाले दादा म्हणतात, नक्की येईल तो आणि 4 गोष्टी शहाणपणाच्या शिकेलही तुमच्याकडनं. विश्वास म्हणतो, ताई मी प्रॉमिस करतो तुला, मी छान अभ्यास करेल आणि तुमच्यासारखा शहाणा होईल मोठा झाल्यावर. अप्पू त्याला म्हणते, व्हेरी गुड बेटा. आणि आता विश्वास सगळ्यांच्या पाया पडतोय आणि बाकी अप्पूला, सुमीला आणि कुकीला असं हायफाय करतोय. आता ते रद्दीवाले दादा म्हणतात, येतो दादा, आम्ही निघतो आता. आता हे गेल्यानंतर शशांकला मात्र अप्पूचं फार कौतुक वाटतंय. माई पण म्हणतात, कौतुक आहे तुझं अप्पू. शशांक म्हणतो, सॉरी अपूर्वा, मी या टाईपरायटरवरनं तुला फार बोललो. आज ना अपूर्वा, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तू हा टाईपरायटर परत आणलास म्हणून नाही, पण तू एक विद्यार्थी घडवलास. कुकी म्हणतो, वा क्या बात है. आणि दोघंही एकमेकांकडे बघून स्माइल करताय. आता पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी छोटीशी गंमत दाखवली आहे जरा. रात्रीच्या झोपायच्या वेळी शशांक पाणी पित असतो आणि अप्पू एवढ्या जोरात शिंकते की शशांक दचकून त्याच्या हातातला ग्लासच खाली पडतो. आता शशांक म्हणतोय, अपूर्वा काय दचकलो ना मी. अप्पू म्हणते, सॉरी रे, सर्दी झाली आहे मला. शशांक म्हणतो, वाटलंच मला, अगं एवढी साफसफाई केलीस तू, त्या धुळीमुळे तुला त्रास होतोय अपूर्वा, बघ झाली की नाही सर्दी तुला. अप्पू म्हणते, साधी सर्दी झाली आहे रे खडूस, ती कोणालाही होऊ शकते ना. शशांक म्हणतो, होऊच शकते, पण आता ना हलगर्जीपणा करू नकोस, आता आपल्याला ब्लड टेस्ट करावा लागेल. अप्पू म्हणते, हलगर्जीपणा म्हणजे काय. शशांक म्हणतो, केअरलेसपणा. अप्पू म्हणते, मी केअरलेस नाही खडूस. शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, पण आपण आता ब्लड टेस्ट करून घेऊ, आपल्याला तर रिस्क घेता येणार नाही. आता अप्पू त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, खडूस, अरे बाबा साधी सर्दी झाली आहे रे मला, ती कोणाला पण होऊ शकते ना. शशांक म्हणतो, होऊच शकते अपूर्वा, पण आता तुझ्या बाबतीत आपल्याला रिस्क घेता येणार नाही ना. हे बघ, तुला आता ब्लड टेस्ट करावी लागेल. अप्पू म्हणते, नाही मी ब्लड टेस्ट वगैरे नाही करणार खडूस, काहीतरीच काय रे. पण शशांक मात्र तिच्या चांगलाच मागे लागलाय. नाही अपूर्वा, आता असं हलगर्जीपणा करायचा नाही, आता आपल्याला ब्लड टेस्ट करावीच लागेल आणि असं महागात पडेल ना आपल्याला. आता तेवढ्यात हा पण शिंकलाय आणि आता कानकोंड होऊन तिच्याकडेच बघतोय. आता अप्पू म्हणते, हो का खडूस, मग आता आपल्याला दोघांनाही ब्लड टेस्ट करावी लागेल बरं. शशांक म्हणतो, ते काय सहज झालं, ते योगायोगाने आली मला शिंक, मला काही ब्लड टेस्टची गरज नाही, साधी एक शिंक होती ती अपूर्वा. अप्पू म्हणते, हो का, मग हे माझ्या बाबतीत नाही येऊ शकत का. हे बघ खडूस, तुला माहिती आहे का, माझा बाबा आहे ना, तो न वर्षातून एकदा सगळ्यांची ब्लड टेस्ट करतो, अगदी आमच्या घरातल्या मावशी, ड्रायव्हर काका, आत्ती, सगळ्यांची. शशांक म्हणतो, खरं तर ही कल्पना खूप उत्तम आहे, आपल्या घरातही खूप सिनियर सिटीजन आहेत, आपण न असंच करूयात अपूर्वा, आपण सगळ्यांची ब्लड टेस्ट करूयात. आता अप्पू पुन्हा शिंकत असते, तिला सर्दी चांगलीच झाली आहे. आता अप्पू म्हणते, अरे मी काय म्हणते तुला, सिनियरच नाही, घरातल्या सगळ्यांची ब्लड टेस्ट करू आपण, सुमी, अमे, दादा, कुकी, सगळे. आता या दोघांचा वाद सुरूच असतो. तेवढ्यात माई येतात आणि म्हणतात, काय 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 झालं, का बरं वाद घालताय. आता अप्पू म्हणते, अगं माई काही नाही, मला सर्दी झाली आहे, तर हा म्हणतोय ब्लड टेस्ट करूयात. माई म्हणतात, हो का, अरे पण ते सगळं जाऊ द्या, आधी हा काढा घेऊन टाका बरं. तुम्ही ना ते औषधं वगैरे घेता आणि त्याला काय म्हणतात, त्याच्यामुळे काय होतं रे शशांक. शशांक म्हणतो, साईड इफेक्ट. माई म्हणतात, हां साईड इफेक्ट, त्यापेक्षा तुम्ही हा काढा घ्या. अप्पूला काही तो काढा प्यायचा नसतो, त्याचा वासही खूप घाण असतो प्रेक्षकांना, मलाही नाही आवडत. अप्पू म्हणते, माई मी ना काढा वगैरे नाही पिणार, माझ्या
माझ्याकडे टॅबलेट आहे, मी ती घेईल का माई? माई म्हणतात, हे बघ अप्पू, मी घरात सगळ्यांना दिलाय काढा आणि गपचूप तू पण प्यायचा आहेस. शशांक म्हणतो, माई तू जा, मी पाचतो तिला काढा. माई आता गेल्यात निघून 2 कप देऊन. आता शशांक म्हणतो, अपूर्वा काढा प्यायचा आहेस हं तू तो? अप्पू म्हणते, अजिबात नाही खडूस, किती घाण वास येतोय त्याला, मी नाही पिणार. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे. शशांक म्हणतो, हे बघ तू त्याचा वास नको घेऊस, आपण काय करू 1 2 3 म्हणू आणि पटकन काढा पिऊ, बघूयात कोण आधी पितं, चल पटकन. आता शशांकने काउंटिंग केली आहे 1 2 3 आणि ह्याने अगदी इमानदारीने तो काढा प्यायलाय. पण अप्पू खूप बदमाश आहे. प्रेक्षकांना तिने काय केलंय, उगी तोंड वाकडं तिकडे केलंय काढा पिल्यासारखं आणि तिचा भरलेला कप जो आहे ना तो शशांककडे लोटलाय आणि म्हणते कशी, ए खडूस, नौटंकी बाज, ड्रामे बाज, अशी चिटिंग नाही करायची. काय रे, पिलाच नाहीस तू तो काढा, बघ मी कसा पिऊन टाकला. शशांक म्हणतो, अपूर्वा तू काय मला लहान समजतेस का? हे माझ्या लक्षात येणार नाही का? गपचूप पिऊन टाक काढा, मला माहिती आहे तुझा काढा तू माझ्याकडे सरकवलायस. अप्पू इतकी वैतागलेली असते, नको रे खडूस. म्हणजे हे जरा गमतीत सुरू आहे त्यांचं. शशांक तिला खूप आग्रह करतो, असं नाही करायचं अपूर्वा, तू 2 जीवाची आहेस ना, चल पी बरं पटकन. हे बघ वाटलंच तर मी तुझ्या हात जोडतो, पाया पडतो. म्हणजे हे गमतीतच सुरू आहे. आता शेवटी अप्पू त्याचं ऐकते, हा पुन्हा काउंटिंग करतो आणि म्हणतो 1 2 3 आणि अप्पूने पिलाय फायनली काढा. पण तिला खूप गळगळ होते त्याच्यामुळे. आणि आता काढा पिणं झाल्यावर शशांक म्हणतोय, अपूर्वा मला ना आता खात्री पटली आहे, आपलं बाळ झालं ना की मला 1 नाही 2 बाळं सांभाळावी लागणार आहे. अप्पू म्हणते, काय म्हणायचं आहे तुला खडूस, मी बाळ आहे? अपूर्वा अगं असं नव्हतं म्हणायचं मला. आता अप्पू त्याला उशा मारायला लागते. शशांक म्हणतो, अगो बाई माझं बाळ ते झोप. आता अपूर्वा ते दोघं लाडा जवळ आलेत. पण भारी दाखवलंय त्यांनी. पण यापेक्षा मजा येणार आहे ते उद्या कुकीची. आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की अपूने सांगितलंय की आज सगळ्यांनी 8 वाजेच्या आत जेवायचे, सगळ्यांची ब्लड टेस्ट होणार आहे सकाळी. कुकी म्हणतो, यार मला नाही करायची ब्लड टेस्ट. आता अप्पू म्हणते, करावी तर लागेलच. पण प्रेक्षकांनो आता ते ब्लड घ्यायला आलेले असतात ना, तेव्हा कुकी इतका नाटकं करतोय की विचारू नका. ती बाई हात लावते नुसता तर कुकी मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो. त्या ताई म्हणतात, अहो मी अजून काहीच केलेलं नाही आहे. पण हा म्हणत असतो की मला ना इंजेक्शनची फार भीती वाटते. त्याच्यामधला सनी देओल कधी जागा होईल ना काही सांगता येत नाही. पण प्रेक्षकांनो कोणाकोणाला इंजेक्शनची भीती वाटते मला नक्की कमेंट करून कळवा. मला पण फार भीती वाटते, पण तरीसुद्धा प्रचंड इंजेक्शन टोचून घेतली आहेत. शेवटी बाई पण भारी देवा, काय करणार नाही का. सो मला सांगा कोणाकोणाला इंजेक्शनची भीती वाटते आणि कोणी कोणी बळजबरी इंजेक्शन घेतलेत. नक्की कमेंट करा. आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.